नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित दिलीप राज प्रकाशन प्रकाशित कादंबरी खोत. आज या कादंबरीचा 10वा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया रामचंद्र नलावडे लिखित खोत भाग 10वा. नाना जखमी होऊन पलंगावर निपचित पडलेले होते. त्यांच्या सर्वांगावर माराच्या खुणा दिसत होत्या. त्यांचं सगळं अंग काळं निळं पडलेलं होतं. ते त्या प्राणघातक हल्ल्यातनं नशिबानं वाचले होते. डोक्याला खोक पडली होती. नानींनी ताबडतोब कुलकर्णी वैद्यांना निरोप पाठवून बोलवून घेतलं होतं. जखमा झालेल्या ठिकाणी वैद्यांनी औषधं लावून मलमपट्टी केली होती. औषधांचा काढा करून तो नानांना प्यायला लावला. वाड्याच्या बाहेर पडायच्या आधी नानींना धीर देत कुलकर्णी वैद्य म्हणाले, नानी घाबरू नका, नानांना काहीही होणार नाही आहे. मी 1 दिवसाआड येत जाईन. मी दिलेलं औषध मात्र त्यांना वेळच्या वेळी द्यायचं. तुमचे फार उपकार झाले हो. नानींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अहो नानी, हे कर्तव्य आहे माझं. कुलकर्णी वैद्य जाण्यासाठी निघाले तेव्हा नानींनी निःशब्दपणे त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव उमटले होते. दादा डोळ्यातनं टिपं गाळत नानांच्या पायाशी बसला होता. नाना कोणाशी काहीही बोलत नव्हते. वेदना सहन करत नाना पलंगावर झोपले होते. नानी डोळ्याला पदर लावत वृद्ध कंठानं स्वतःशीच पुटपुटायला लागल्या. तरी मी यांना म्हणाले होते की सोबत कुणाला तरी घेऊन जा म्हणून. ऐकलं नाही माझं यांनी. त्या मोरू अण्णांनी यांच्यावर मारेकरी घातलेत. त्याचं कधीच चांगलं होणार नाही. आई तू बोलतेस हे खरं आहे का? दादाच्या डोळ्यात अंगार फुलला होता. अरे त्या मोरू अण्णांशिवाय अन्य कोणी या गावात असलं घाणेरडं काम करणारच नाही. ज्यांनी तरुणपणी आपल्या पहिल्या बायकोला जाळून मारलं तो ह्यांच्यावर मारेकरी का नाही घालणार? त्यात परवाच ह्यांची आणि त्याची रामनाकाच्या जमिनीवरनं वाड्यात वादावादी झाली होती आणि त्यावेळी मोरू अण्णा यांना बघून घेईन असं म्हणाले होते. आणि काल रात्री त्यांनीच मारेकरी घातले. डाव साधला बघ. नानी अश्रू पुसत म्हणाल्या, माई मी ह्याचा बदला घेईन. दादा त्वेषानं म्हणाला, हे बघ बाळ, तू अजून लहान आहेस. जो वाईट कर्म करतो त्याला सोमेश्वर त्याच्या कर्माची फळं भोगायला लावेल. नानी त्याला समजावत खालच्या आवाजात म्हणाल्या. नारायण दादाच्या जवळ उभा होता. नानांचं हे असं झाल्यापासून माझ्या तर काळजाला आग लागली. ज्यांनी असं केलं आहे ना त्याच्या नरडीचा घोट घेतल्याबिगर मी काय राहणार नाही. अहो माझ्या नानांनी माझ्यासाठी काय काय नाही केलं. त्यांच्यामुळं माझी बायको पोरं 2 घास खात्यात. माझं देवाला सांगणं आहे, माझं जे आयुष्य राहिलं आहे ते समजा नानांना देऊन टाक. माझं काय बी म्हणणं नाही, पण नानांना लवकर बरं कर. अहो ते या गावाचे खोत आहे. त्यांच्या बिगर गावाला शोभाच नाही. नारायण, अरे किती रे यांच्यावर जीव लावशील? तू त्यांचा पाठचा भाऊ म्हणून का नाही रे जन्माला आलास? नानी ते माझे थोरले बंधूच आहेत. मला ते कंदी पारका समजत नाहीत. खरं आहे रे नारायणा, खरं आहे तुझं बोलणं, अगदी खरं आहे. तू त्यांचा धाकटा भाऊच आहेस. केळीच्या पानावर रक्तचंदनाचा लेप घेऊन वासंती आली आणि ती नानींना खालच्या आवाजात म्हणाली, नानांच्या जखमांवर वैद्याने रागाचंदनाचा लेप लावाय सांगितलंय. लावू का मी? लाव ग बाळ, पण सावकाश लावा. त्याचा त्यांना त्रास होता कामा नये ही काळजी घे. वै नानी, हलक्या हातानं लावते मी, त्यासनी दुखणार नाही. वासंती ओणवी होऊन नानांच्या अंगावरच्या जखमांना हलक्या हातानं रक्तचंदनाचा लेप लावायला लागले. डोक्यावरच्या जखमांना कुलकर्णी वैद्यांनी मलमपट्टी केलेली होतीच. तिच्या हालचाली नानी, मुकुंदा, नारायण आणि दादा बघत होते. 3-4 दिवस मुकुंदा कामाच्या गडबडीत वासंतीला भेटला नव्हता. त्यामुळे आज काहीही झालं तरी तिला भेटायचं असं त्याने मनामध्ये ठरवून टाकलेलं होतं. वाड्यात तो तिच्याशी बोलायची संधी बघत होता.
ती तिचं काम आटोपून जेव्हा बाहेर पडली तेव्हा तो सगळ्यांची नजर चुकून तिच्या पाठोपाठ गेला आणि तिला हळू आवाजात म्हणाला, वासंती, मी दुपारी आंघोळीला जाईन तेव्हा तू मला बकुळीच्या झाडाजवळ भेटशील का? वय भेटते. इकडं तिकडं बघत ती हळू आवाजात म्हणाली, मी वाट बघतो हां वासंती. एवढं बोलून मुकुंदा तिच्या समोरनं लगेच नाहीसा झाला. रात्री नानांवर कोणीतरी मारेकरी घातले आणि त्यात ते जखमी झाले ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली आणि नानांना बघण्यासाठी माणसं वाड्यात गर्दी करायला लागली. नानांची ती दयनीय अवस्था बघून स्त्री पुरुषांचे डोळे पाणावले होते. नानांबरोबर अख्खा वाडा जखमी झाल्याप्रमाणे दिसत होता. गावात अफवांना ऊत आला होता. 100 तोंडांनी माणसं 100 गोष्टी बोलत होती. कुणाला धरबंद राहिलेला नव्हता. आभाळ सुन्न झालं होतं, जणू त्याचं काळीज कुणीतरी काढून घेतलं होतं. दुपार झाली होती. मुकुंदा आंघोळ करण्यासाठी खाडीकडे जाणारी पाऊलवाट तुडवत होता. सकाळी त्यांनी वासंतीला बकुळीच्या झाडाखाली भेटायला बोलवलं होतं. ती आली असेल का त्याच्या मनात शंका आली होती. सकाळी त्याला तिच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट पडलेलं दिसत होतं. एरवी ती वाड्यात हसतमुख चेहऱ्यानं काम करत असायची. त्याचंसुद्धा कारण कळलेलं नव्हतं. तिचं दुःख जाणून घेण्यासाठी तो अधीर झाला होता. मुकुंदा धापा टाकत बकुळीच्या झाडाखाली पोचला तेव्हा त्याला धक्का बसला, कारण वासंती अजून तिथे आलेली नव्हती. बकुळीचं झाड अगदी फुलारून आलं होतं. चारी दिशांना त्याचा सुगंध दरवळत होता. वाऱ्याच्या झोताबरोबर ते ठेंगणं झाड अगदी मुळापासनं गदगद हालत होतं. मुकुंदा मनात विचार करायला लागला, वासंती सकाळी आपल्याला येते असं खोटं तर बोलली नसेल. ती आपल्यापासनं फारकत घेण्याचा विचार तर करत नसेल. पण सकाळी तिच्या चेहऱ्यावर तसं काही दिसलं नाही. कदाचित तिला इकडे येण्यासाठी कोणताही बहाणा करता आलेला नसावा. तशी वासंती स्वभावानं फार साधी आहे. आपल्यावर तिचा खूप विश्वास. तिच्या सहवासात दिवस कसे गेले हे कळलं नाही. यापुढे आपण तिला जास्त सुखी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. पण हा समाज आपल्याला सुखानं जगू देईल का? ती तरुण आहे, विधवा आहे. तिच्याशी लग्न करण्यासाठी हा निर्दयी समाज आपल्याला कदापि परवानगी देणार नाही. काय वाटेल ते झालं तरी चालेल. आपण तिच्याशीच लग्न करून संसार मांडायचा. पुढे काही विपरीत घडलं तर बेहत्तर. प्रेम म्हणजे काही आळवावरचं पाणी नाही. प्रेम जातपात धर्म काही मानत नाही हे या समाजाला ओरडून सांगायची आता वेळ आली आहे. मुकुंदा विमनस्क होऊन बकुळीच्या झाडाखाली बसला होता. खाडीवर आंघोळीला जाण्याचं सुद्धा त्याला भान राहिलं नव्हतं. त्याचे डोळे वासंतीच्या वाटेकडे लागले होते. तिच्या दर्शनानं तो सुखावणार होता. डोळ्यात प्राण आणून तो तिच्या वाटेकडे नजर लावून बसला होता. इतक्यात चमत्कार झाला. झुडपामध्ये थोडी खसपस झाली आणि त्या झुडपाला वळसा घालून वासंती त्याच्या दिशेनं झपझप चालत येत असताना त्याला दिसली. तिला बघताच मुकुंदाला अत्यानंद झाला. त्याच्या मनाचं मोरपीस होऊन तो हवेत तरंगायला लागला. ती अगदी जवळ आल्यावर त्याने तिला माझी वासंती म्हणत कडकडून मिठी मारली आणि तिच्या रसरशीत ओठांचं तिला काही कळायच्या आधी दीर्घ चुंबन घेतलं. त्यामुळे ती गुदमरून गेली. त्याच्यापासून ती थोडी दूर झाली. हाताच्या तळव्यानं ओठ पुसून घेत मुकुंदा तिला म्हणाला, वासंती, अगं तुला उशीर का झाला गं? मी तुझी इथे किती वेळ वाट बघतोय. सांगते, आधी आपण आड बाजूला बसू. या ठिकाणी आपल्याला कोणीतरी बघन. वासंती बावरून म्हणाली. ठीक आहे, चल बसूया. मुकुंदानं तिचा हात हातात घेतला. तिच्या गोऱ्या मौसूद उबदार हाताच्या स्पर्शानं तो रोमांचित झालेला होता. तिच्या डोळ्यात त्याला त्याचं भविष्य दिसत होतं. ते दोघं चालत जाऊन एका झोडपाड जाऊन बसले. सोभोवार ऐन, किंजळ, साग या सगळ्या झाडांची दाटी होती, त्यामुळे ते कोणाच्या नजरेला पडू शकत नव्हते. वाळलेल्या गवतावर दोघं हातात हात घेऊन बसले. मुकुंदाच्या सहवासात वासंती स्वतःला हरवून बसली होती. ती विधवा आहे याचासुद्धा तिला विसर पडला होता. त्याच्या डोळ्यात बघत ती किंद्र्या आवाजात त्याला म्हणाली, मला यायला उशीर का झाला ते तुम्हाला ठावं आहे का? नाही गं. अहो, नानींनी मला नानांसाठी भाताची पेच बनवायला सांगितली, तेव्हा यायला उशीर झाला. मोरू अण्णाचं नाव फुटलं आहे. त्यांनीच नानांवर मारेकरी घातले असं लोक म्हणायला लागले.
अहो नाना देव माणूस आहे, त्यासनी झोलाई देवी नक्की वाचवन. वासंती, तुला ठाऊक नाही आहे नानांची काय परिस्थिती आहे. अगं त्यांना मारेकऱ्यांनी खूप मारले. डोक्याला मोठी खोक पडून त्यातून खूप रक्तस्राव झाला आहे. आता ते फक्त जिवंत आहेत. भाताची पेज चमच्यानं त्यांच्या घशात ओतली तर ते फक्त यांत्रिकपणे पितात, म्हणून मला त्यांची काळजी वाटते. मुकुंदा वासंतीशी बोलत असूनही ती मात्र अगदी शून्यात हरवून गेल्यासारखी त्याला वाटत होती. अलीकडे तिच्या वागण्या बोलण्यात बदल झाला होता हे त्याला कळून चुकलं होतं. तिच्या मनातल्या वेदनेची सूक्ष्म छटा तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर त्याला स्पष्ट जाणवत होती. प्रेमाचं माणूसच हे समजू शकतं ना, पण तिच्या मनातलं दुःख त्याला जाणून घ्यायचं होतं. तिचा हात हातात घेऊन तो अधिक घट्ट दाबून धरत त्यांनी तिला विश्वासात घेत विचारलं, वासंती, तुला मला काही सांगायचं आहे का? वय की. अगं मग सांग ना, मला ते जाणून घ्यायचं आहे. वासंती, माझ्यापासनं काहीही लपवून ठेवू नकोस. अहो तुमच्यापासनं ते लपवून ठेवता बी येणार नाही, पण तुम्हाला ते कसं सांगू याचा मी मागाधरणं विचार करते. वासंती, तू आता विचार करायचं सोडून दे बरं. हे बघ, जे काही असेल ना ते मला स्पष्टपणे सांग, आपण तोडगा काढू त्याच्यावर. वासंतीला त्याचा मनोमन आधार वाटायला लागला. त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास होता, म्हणून तिने काहीही विचार न करता त्याला सर्वस्व बहाल केलं होतं. मात्र आता त्याला सांगितल्याशिवाय तिच्यापुढे कुठलाही पर्याय नव्हता. ती त्याच्या पाणीदार डोळ्यात बघत गंभीर आवाजात म्हणाली, अव मला तुमच्यापासनं दिस गेल्यात. घरी समजलं ना तर माझी काय धडगत नाही. माझे आईबाप मला घरात सुद्धा घेणार नाही. काय करावं तेच मला कळलं नाही बघा. तिचं बोलणं ऐकून मुकुंदा उडाला. तारुण्याच्या धुंदीत दोघांच्या हातून नकळत गुन्हा घडला होता. पुढे अशी परिस्थिती निर्माण होईल याची त्यांना जाणीवही झाली नव्हती. तो आणि ती एकमेकांच्या प्रेमविश्वात आकंठ बुडून गेले होते. हातावर हात ठेवून एकमेकांना सोडणार नाही म्हणून त्यांनी आणाभाकासुद्धा घेतले होते. उद्या गावात ही बातमी समजली तर लोक त्यांना देमाय धरणी ठाय करून सोडतील हे नक्की होतं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मुकुंदा विचार करत होता आणि वासंती त्याच्या चेहऱ्यावरचे उमटलेले भाव तिच्या तिरप्या नजरेनं त्याच्या नकळत टिपत होती. वाऱ्याच्या झोताबरोबर झाडावरची पानं हालत होती. चित्रविचित्र रंगाचे पशुपक्षी फांद्यांवर बसून चिवचिवाट करत होते, पण त्या दोघांना आता त्यात आनंद वाटत नव्हता. वरती पसरलेलं निळं आभाळसुद्धा त्या दोघांना सुन्न असल्यागत वाटत होतं. वासंतीच्या खांद्यावर उजव्या हाताचा पंजा ठेवत मुकुंदा तिला धीर देत म्हणाला, हे बघ वासंती, तू घाबरू नकोस. यातून काहीतरी मार्ग काढू. हो, तुम्ही काय मार्ग काढणार आहे तो तरी मला सांगा. वासंती, मी विचार केला आहे. आपण हा गाव सोडून दूर निघून जाऊ. एखाद्या देवळात जाऊन आपण लग्न करू. या गावात आपल्याला लोक जगू देणार नाहीत. तुला आणि मला त्याचा त्रास होईल. हे बघ, मी भिक्षुकी करीन आणि घरप्रपंच चालवीन. अहो पण आपल्याला लवकरात लवकर मग हे गाव सोडायला पाहिजे. उद्या माझं पोट दिसायला लागलं का लोकांना त्याचा पत्त्या लागल ना मग. हे बघ वासंती, आत्ता वाड्यात जी परिस्थिती आहे ती तुला ठाऊक आहे. अशा परिस्थितीत नानांना सोडून जाणं मला शक्य नाही. आयुष्यभर मग मी स्वतःला दोष देत राहीन. त्यापेक्षा थोड्या दिवसांनी आपण हा गाव सोडून दूर निघून जाऊ. ज्या ठिकाणी लोक आपल्याला ओळखणार नाहीत अशा ठिकाणी मजेत राहू. सोमेश्वराची शपथ घेऊन तुला सांगतो की मी तुला कधीही अंतर देणार नाही. तुझ्या जातीशी मला काही देणं घेणं नाही आहे. माझा तुमच्यावर लय विश्वास आहे हो. वासंती त्याला जास्तच बिलगत म्हणाली. वासंती, तुला एका गोष्टीची आठवण आहे का? कोणची गोष्ट हो? वासंती प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्याच्याकडे बघायला लागली. अगं, तू मला पोहण्यामध्ये हरवणार होतीस ना. आता मी निघालो आहे खाडीत पोहायला. तू येतेस मला पोहण्यात हरवायला? मुकुंदा चेष्टेनं तिला म्हणाला. आज नाही, पुन्हा कधीतरी. घाबरलीस ना? अहो मी घाबरायची नाही. मी तुम्हाला कधीतरी नक्की हरवीन. मग मी जाऊ पोहायला? जावा, पर वाड्यात लवकर या, मी वाट बघते तुमची. तिच्या डोळ्यात काळजी होती. मुकुंदा उठून उभा राहिला.
तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो खाडीच्या दिशेनं निघून गेला आणि तो निघून गेल्यावर वासंती वाड्याकडे परतली. बकोळीचं झाड वाऱ्याने गदगद हालत होतं. आज वासंतीजवळ बसून आपल्याला मनमोकळेपणानं बोलता आलं याचं समाधान मुकुंदाला झालं असलं तरी तिला दिवस गेलेत हे जेव्हा त्याने तिच्या तोंडून ऐकलं तेव्हा तो मनातनं थोडा घाबरला होता. नाना ठणठणीत बरे झाल्यावर आपण हा गाव कायमचा सोडायचा, वासंतीला घेऊन खूप दूर निघून जायचं, पुन्हा कधीही इकडे फिरकायचं नाही असं त्यांनी मनातल्या मनात ठरवून टाकलं. विचार करत तो खाडीजवळ कधी आला हे त्यालासुद्धा कळलं नाही. सूर्याच्या प्रखर किरणांनी खाडीतलं पाणी चमचम करत होतं. वाऱ्याच्या मंद झुळकांनी पाण्यावर हलक्या हलक्या लाटा तयार होऊन किनाऱ्यावर येऊन त्या फुटत होत्या. दूरवर असलेल्या मच्छीमारी होड्या डोळ्यांना चेंडूच्या आकाराच्या दिसत होत्या. खाडीच्या खोलवर पाण्यात बुडी मारून भोई जाळ्यात मासे पकडत होते. त्यांचा तो रोजचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. खाडीच्या किनारी भातमळे पसरले होते, पण त्यातलं भाताचं पीक शेतकऱ्यांनी कापून नेल्यामुळे ती शेतं एखाद्या विधवा बाईप्रमाणे उजाड दिसत होती. किनारी दलदलीच्या जागी हिरवीगार लव्हाळी आणि झाडं झुडपं माजली होती. भरतीच्या वेळी पाणी आत शिरून खाडी किनाऱ्यावरची जमीन धुपून गेली होती. पंढरपूरच्या विठोबाप्रमाणे मुकुंदा कमरेवर हात ठेवून पाण्यातलं शेवाळ साठलेल्या एका खडकावर निसर्गाची शोभा बघत उभा होता. निसर्गाची ती शोभा त्याच्या डोळ्यांना सुखावणारी असल्यानं आपण या ठिकाणी कशा करता आलोय याचासुद्धा त्याला क्षणभर विसर पडला. निसर्गाचं अनोखं लावण्य बघून त्याच्या अंगात खुमखुमी आली. खोल पाण्यात उडी घेऊन खाडीचा तळ गाठण्यासाठी त्यांनी दोन्ही हात आकाशात उंच धरून माशाप्रमाणे पाण्यात सूर मारला. तो बराच वेळ पाण्याच्या बाहेर आलाच नाही. पाण्यातले खडक, जलचर प्राणी, झाडं झुडपं पाहून झाल्यावर मग तो पाण्यावर येऊन भोपळ्याप्रमाणे तरंगायला लागला. त्याच्या अंगात मोठा उत्साह संचारला होता. पाण्यात पालथं पडून तो उलटे हात मारत पलीकडच्या किनाऱ्याकडे जायला लागला. पलीकडचा किनारा गाठल्यावर त्यांनी चंदेरी चमचमणाऱ्या वाळूत बसून थोडा वेळ विश्रांती घेतली. त्याच्या गोऱ्यापान अंगावरनं पाण्याचे थेंब निथळत होते. त्याच्या डोक्यावरच्या केसातनं पाण्याचे थेंब गळत होते. सूर्याच्या प्रकाशानं त्याच्या अंगावरील पाण्याचे थेंब चमचम करत होते. आळवावरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे त्याच्या अंगावरचे पाण्याचे थेंब घरंगळायला लागले होते. मुकुंदाला आपलं पिळदार शरीर बघून क्षणभर स्वतःचाच हेवा वाटायला लागला. दीर्घ सुस्कारा सोडून तो पुन्हा उठून उभा राहिला आणि पाण्यात मासा दिसल्यावर त्याला चोचीत पकडण्यासाठी आकाशातला पक्षी जसा झेपावतो तसा त्यांनी पाण्यात पुन्हा सूर मारला. पाण्यात हात मारत तो खाडीच्या अगदी मध्यभागी आला. छोटे मोठे मासे त्याच्या अंगाला स्पर्श करून सुळकन पुढे निघून जात होते आणि त्या अनोख्या स्पर्शानं तो अगदी रोमांचित होत होता. त्याच्या सर्वांगाला त्यामुळे गुदगुल्या होत होत्या. त्याला त्या माशांचा तो स्पर्श हवा हवासा वाटायला लागला. त्याच्या अवतीभोवती पाणीच पाणी होतं, जणू तो मासा होऊन त्या खाऱ्या पाण्यात यथेच्छ डुंबत होता. पोहण्याचं सुख तो मनसोक्त अनुभवत होता आणि त्याला पाण्यात राहणाऱ्या माशांचा क्षणभर मनोमन हेवा वाटायला लागला. पाण्यावर हात मारत तो किनाऱ्याला आला आणि पाण्यात पाय सोडून पुन्हा त्या शेवाळलेल्या खडकावर जाऊन बसला. पाण्यात न थांबता सलग हात मारत किनाऱ्यावर आल्यामुळे तो दमला होता. खडकावर बसून तो जोरजोरात श्वास घेत होता, त्यामुळे त्याची छाती लोहाराच्या भात्याप्रमाणे वरखाली होत होती. त्याच्या नाकपुड्या लाल होऊन फेंदारल्या होत्या. त्याच्या नाकातनं पाणी गळत होतं. त्यांनी पाण्यात पाय सोडल्यामुळे छोटे छोटे मासे त्याच्या पायाला लुचत होते, त्यामुळे त्याला बरं वाटत होतं. त्यांनी पायांना लुचणाऱ्या त्या मासोळ्यांना अजिबात प्रतिकार केला नाही. त्यांना तो मनसोक्त लुचू देत होता. इतक्यात त्या खाडीच्या खाऱ्या पाण्यात गोंधळ उडाला. पाण्याच्या पृष्ठभागावरनं काहीतरी काळसर आकाराचं खडकासारखं दिसणारं धूळ त्याच्या दिशेनं येत असल्याचं त्याला दिसलं. त्यामुळे त्याच्या मार्गातलं पाणी दोन दिशांना विभागत होतं. ते धूळ वेगानं त्याच्या दिशेला येत असल्यामुळे तिथून त्याला पळून जायचं सुद्धा भान राहिलं नाही. डोळे फाडून फाडून तो त्या दिशेनं बघत होता. त्याच्या पायांना लुचणाऱ्या छोट्या छोट्या मासोळ्यासुद्धा भीतीने पाण्यात सैरा वैरा धावत सुटल्या होत्या, जणू त्यांच्यावर कराला मृत्यूचा घाला पडणार होता.
मुकुंदा आता सावध झाला होता. येणाऱ्या संकटाची त्याला चाहूल लागली होती. त्या संकटाशी 2 हात करण्याची त्यांनी मनात तयारी केली. त्याचे पिळदार बाहू फुरफुरत होते. पाण्यात सोडलेले पाय त्यांनी लगेच वर घेतले. इतक्यात पाण्याचा जोरदार फवारा सोडत काळ्या खडकाप्रमाणे पाठ असलेल्या मगरीनं त्याच्यासमोर तोंडाचा जबडा उघडत घुतकार टाकला. मुकुंदा सावध झाला, लगेच मागे सरकला. त्या अकराळ विकराळ मगरीच्या तोंडात खालच्या आणि वरच्या जबड्यात धारदार सुरीप्रमाणे दात होते आणि ते दात मुकुंदावर रोखलेले होते. मगरीची पाठ जाड काटेरी होती. तिच्या शरीराचा मागचा भाग निमुळता होत गेला होता. पाण्यात सापडलेल्या शत्रूला ती कधीकधी तिच्या जाड खडबडीत शेपटीनं मारून जायबंदी करत असे. तिच्या पोटावर पांढरे पांढरे खवले होते. ते भयकारी धूळ समोर बघून मुकुंदा मनातनं थोडा घाबरून गेला होता. खाडीच्या पाण्यात मगरी आहेत असं इतके दिवस तो ऐकून होता. नानांनी आणि गावातल्या लोकांनी आधी त्याला तसं सांगून सावधही केलं होतं. एकट्या दुकट्या माणसावर मगरी हल्ला करतात असंही त्यानं त्यांच्याकडनं ऐकलं होतं. पाण्यातल्या मगरींच्या कथा लोक तिखट मीठ लावून सांगत होते. आजचा दिवस मुकुंदासाठी फार वेगळा होता. आज आपली गाठ पाण्यातल्या या भयानक मगरीशी पडणार आहे असं त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मुकुंदा मदतीसाठी आजूबाजूला बघायला लागला, पण त्याच्या दुर्दैवानं उन्हाच्या रखरखाटात त्या ठिकाणी चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हतं. दूरवर मच्छीमारी करणाऱ्या होड्या त्याला दिसत होत्या, पण त्यांच्यापर्यंत मुकुंदाचा आवाज पोचूच शकला नसता. त्यामुळे त्यांनी ती आशा सोडून दिली. खाडीच्या किनारी असलेली मुकी झाडं आपली हिरवीगार पानं हलवत त्याला धीर द्यायचा प्रयत्न करत होती. आभाळातून पक्ष्यांचा थवा जात होता आणि मुकुंदा असहाय्यपणे सभोवार मदतीसाठी बघत होता. मुकुंदा मनात विचार करायला लागला, पाण्यात आपण या भयानक प्राण्याशी 2 हात यत्किंचितही करू शकणार नाही. पाण्यात आपली ताकद तिच्यापुढे तोकडीच पडणार. कोणत्याही परिस्थितीत पाण्याच्या बाहेर राहून तिच्याशी 2 हात आपल्याला करायला लागणार आहेत. मगरीनं त्याच्यावर आपले गारगोटीसारखे चमकणारे दोन्ही डोळे रोखले होते. तिच्या त्या भेदक डोळ्यातनं अंगार बरसत होता. मगरीचे ते इंगळासारखे लाल डोळे बघून मुकुंदाला तिची क्षणभर भीती वाटली. त्या मगरीनं जबडा वासून पाण्यात विद्युत वेगानं 2-3 वेळा डुबक्या घेतल्या. त्यामुळे तिथलं पाणी ढवळून निघालं. ते रक्ताप्रमाणे लाल भडक दिसायला लागलं. आता ते धूळ त्याच्या दिशेनं त्याचा घास घेण्यासाठी गर्र गर्र डोळे फिरवत सरकायला लागलं. मुकुंदा सावध होता. मगरीच्या हालचालीकडे त्याचं पूर्ण लक्ष होतं. त्यांनी तिला जवळ येऊ दिलं आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्यानं 2-3 ढांगा टाकून किनारा गाठला. किनाऱ्याला पाय लागल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला, पण त्याचा तो आनंद क्षणभरच टिकला. तो तिथून निसटल्यामुळे मगर त्याच्या दिशेनं वेगात यायला लागली. तिला आपल्या दिशेनं येताना बघून मुकुंदाचं सुद्धा पित्त खवळलं. आता ती तरी या जगात राहील, नाही तर मी तरी राहीन. तिला यमसदनी पाठवण्याचा त्याने मनात चंग बांधला. मैदानात एक पैलवान दुसऱ्या पैलवानाला जसं शड्डू ठोकून लढण्यासाठी आव्हान देतो, तसं मुकुंदा तिला ललकारत मोठ्या आवाजात म्हणाला, माझा तुला जीव घ्यायचा आहे का गं? ये, नाही तुझा जबडा फासटून टाकला ना तर मी सुद्धा बापाची औलाद नाही. मी तुला घाबरून पळून जाणार नाही. हां हां म्हणता ती मगर त्याच्याजवळ आली. मुकुंदानं भला मोठा दगड उचलला, तिच्या पाठीत घातला, पण त्या मगरीला काहीही इजा झाली नाही. जणू तिच्या अंगावर झाडावरचं वाळलेलं पान पडल्यासारखं तिला वाटलं असणार. किनाऱ्यालगत दगड धोंडे पडले होते. मुकुंदा ते दगड उचलून मगरीच्या दिशेनं त्वेषात फेकायला लागला. त्याचा प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की क्षणभर ती मगर त्याच्यावर नजर रोखून जागेवर थांबली. त्यांनी फेकलेला एक दगड नेमका मगरीच्या उजव्या डोळ्याला लागला आणि तो डोळा फुटला. त्यातनं लाल भडक रक्त भळाभळा गळायला लागलं. त्या वेदनांच्या कळा मगरीच्या मस्तकाला जाऊन भिडल्यावर ते काळं धूळ जीवाच्या आकांतानं तळमळायला लागलं. उजवा डोळा फुटून गेल्यामुळे ते भयकारी धूळ कलिकाळाप्रमाणे फार विचित्र आणि भयानक दिसायला लागलं.
आता त्या मगरीला खुन्नस चढली होती. मुकुंदाचा दगडाचा मारा सुरू होता. टोपगळ्यातून जसे गोळे बाहेर पडतात तसा तो त्या मगरीवर दगडांचा मारा करत तिला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत होता. तापलेल्या वाळूत त्याचं अंग भाजून निघत होतं आणि वरून दगडांचा मारा होत असल्यानं मगर जेरीला आली होती. आपण ही लढाई जिंकणारच असं मुकुंदाला वाटत असताना ती मगर असह्य जीवघेण्या वेदना सहन करत विद्युत वेगानं त्याच्या दिशेनं चालत आली आणि तो धावण्याच्या तयारीत असताना तिने मुकुंदाच्या डाव्या पायाचा घोटा आपल्या जबड्यात पकडला. आता जीवघेण्या वेदना सहन करायची त्याची बारी होती. मुकुंदानं चपळाई करून तिच्या तोंडात दगड घालून तिच्या तोंडातून त्याचा पाय काढून घेतला आणि त्याने तिचा जबडा दोन्ही हातांच्या मिठीत अंगातल्या सर्व शक्तीनिशी दाबून धरला. त्याचा तो भीम पराक्रम बघून आकाशात तळपणाऱ्या सूर्याला सुद्धा त्याचा अभिमान वाटायला लागला. तापलेल्या रुपेरी वाळूत गरम रक्ताचा सडा पडला होता. आता मुकुंदाच्या डोळ्यातून सुद्धा त्वेषानं रक्त उतरलं होतं. मुकुंदा इरेलाच पेटला होता. अंगातली सगळी ताकद एकवटून त्यांनी त्या मगरीचं तोंड वाळूत घुसळून काढलं. गरम धूळ हवेत उडाली. क्षणभर त्या दोघांनाही डोळ्यात धुळीचे कण गेल्यामुळे काही करता आलं नाही. धूळ खाली बसल्यावर मुकुंदा मगरीला पुन्हा घुसळून काढायला लागला. त्यामुळे मगरीनं त्याच्यावर सूड उगवण्यासाठी त्याची मान धारदार दात असलेल्या जबड्यात पकडली. जीवघेण्या वेदनांनी मुकुंदा वाळूत टाचा घासायला लागला. त्यांनी फोडलेली आर्त किंकाळी हवेत विरून गेल्यावर त्या मगरीनं त्याला खोल पाण्यात ओढून नेलं. 2 दिवसांनी मुकुंदाचं प्रेत जगबुडी खाडी किनारी लागलं. मगरीने पाण्यातल्या माशांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. त्यामुळे मुकुंदा ओळखूसुद्धा येत नव्हता इतकं त्याचं शरीर विद्रूप झालं होतं. वासंतीला जेव्हा ही दुर्घटना समजली तेव्हा ती मूर्छा येऊन एखाद्या वटवृक्षाप्रमाणे धपकन खाली कोसळली. बऱ्याच उशिरापर्यंत वासंतीला शुद्ध काही आले नाही. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा 10वा भाग. या कादंबरीचा 11वा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या.